तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांना विनम्र अभिवादन करतो. आज या बहुजन संघटक वर भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपल्याशी काही संवाद साधावा या हेतूने भैयासाहेब आंबेडकरांचं जीवन आणि कार्य समाजासमोर जावं या हेतूने आज या ठिकाणी या व्याख्यानाचं आयोजन ऑनलाईन पद्धतीने बहुजन संघटकने ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी बहुजन संघटक यांचे आभार मानतो. भैयासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि कार्याचा आढावा घेतला असता आपल्याला जाणवतं की ज्या ज्या महापुरुष भारतात होऊन गेले, जे महापुरुष भारतात होऊन गेले, त्या महापुरुषांच्या मुलांचं काय झालं. आपण जर बघत गेलो तर महात्मा गांधी आणि त्यांचा मुलगा हरिलाल, लोकमान्य टिळक त्यांचा मुलगा श्रीधर टिळक, सरदार वल्लभभाई पटेल त्यांचा मुलगा, कारण या मोठ्या व्यक्तींची जी मुलं आहेत ती वडिलांच्या विरोधात गेलेली आपल्याला दिसतात. म्हणजे महात्मा गांधींचा मुलगा हरिलाल हा महात्मा गांधींच्या विरोधात जाऊन त्याने धर्मांतर केलं. श्रीधर टिळकांचं त्यांनाही आत्महत्या करावी लागली. परंतु भैयासाहेब आंबेडकरांचं मात्र या सगळ्यापेक्षा वेगळं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष जेव्हा आपल्याला दिसतं की या मोठ्या महापुरुषांच्या पद्धतीनं भैयासाहेब आंबेडकरांची जळणघळण झाली. भैयासाहेब आंबेडकर हे ज्या पद्धतीने आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जीवनामध्ये येण्याच्या अगोदर ला भैयासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. साधारणतः बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहित आहे साधारणतः 20च्या नंतर ते सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला दिसतात. तोपर्यंत त्यांचं शिक्षण सुरू होतं. भैयासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं जन्माला 12 डिसेंबर 2012 आले, परंतु ते काही सुदृढ आरोग्य घेऊन आलेले आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून लहानपणापासून त्यांच्यामध्ये जे दिसतं आपल्याला की त्यांची आरोग्याची जी चिंता होती, आरोग्याच्या बद्दल ज्या तक्रारी होत्या त्या अत्यंत चॅलेंजिंग अशा होत्या. त्यासोबत शिक्षणही सुरू होतं. परंतु त्यांचे पाय हे अत्यंत पोलिओ सारखे, ज्या आजाराला आपल्याला दुसरं नाव देता येईल ते पोलिओ नव्हता तो, परंतु पोलिओ सारखी स्थिती त्यांची झालेली आपल्याला दिसते. आणि मग भैयासाहेब आंबेडकरांचा इलाज करणं,
त्यांचं त्यामध्ये शिक्षण सुरू होतं आणि बाबासाहेबही स्वतः शिकत होते. आणि बाबासाहेब आंबेडकर हे काही ज्या पद्धतीनं गृहस्थाश्रमामध्ये लोक असतात, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं त्या पद्धतीनं दिसत नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर एकीकडे शिक्षण घेतात, एकीकडे समाजाची सेवा करतात, एकीकडे त्यांचं संशोधनही सुरू असतं. ते पुढे पुस्तक रूपाने प्रकाशित झालेलं आपल्याला दिसतं. स्वतः त्यांची जी आर्थिक अडचण होती तीही त्यालाही सामना देत भैयासाहेब आंबेडकरांकडे लक्ष द्यायला त्यांना दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं. परंतु हे जरी असलं तरी भैयासाहेब आंबेडकरांचे जे शंकर मामा आहेत ते शंकर मामा मात्र या यशवंतची पूर्ण काळजी घेताना आपल्याला दिसतात. आणि मग बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांचे भारतामध्ये अनेक मित्र असायचे, डॉक्टर असायचे ओळखीचे. मग केवळ ते महाराष्ट्रातलेच होते असं नाही, तर ते पश्चिम बंगालचे असतील, केरळचे असतील, त्या डॉक्टरांना सांगून आणि मग शंकर मामा हे त्यांच्या मदतीला धावून आलेले आपल्याला दिसतात. मग भैयासाहेबांना घेऊन ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डॉक्टरकडे ते जात होते. मग जे डॉक्टर सांगेल त्या पद्धतीनं ते इलाज करत होते. आणि असं करत करत त्यांचं शिक्षण सुरू होतं, 10वी पर्यंत आले. परंतु त्यांच्यासोबत मुकुंदराव आंबेडकर सुद्धा होते. पण या दोघांनाही 10वी पास होता आलं नाही, किंवा त्याला आपल्याला असं म्हणता येईल की ते होऊ दिलं गेलं नाही. म्हणून त्या संदर्भात बाळासाहेब नेहमी म्हणत असतात की या देशाला एक आंबेडकर जळ जातात, एक आंबेडकर परवडत नाही, तर दुसरा आंबेडकर ते कसं काय होऊ देते. या व्यवस्थित याच पद्धतीने आपल्याला दिसतं की ते त्यांना पुढे जाता आले नाही, त्यांना शिक्षण तिथं थांबवावं लागलं. आणि असं आरोग्याची काळजी घेते पुढे आपल्याला दिसतात. त्यामध्ये रमाई होत्या. रमाईंनी जो पद्धतीनं 35 पर्यंत आपल्याला काळजी घेतलेली त्यांची चांगली दिसते. त्याच्यात रमाई आजारी असायच्या. बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं शिक्षणाच्या माध्यमातून समाज उद्धाराच्या कामाच्या निमित्ताने ते सतत बाहेर असायचे. ते आपल्या कुटुंबाकडे फारसं लक्ष देऊ शकत नव्हते. मग रमाई असतील, भैयासाहेब असेल, किंवा ज्या पद्धतीने आपल्याला दिसते, तर ते काळजी घेताना काळजी खूप करायची. परंतु ती काळजी जी असायची तर त्याला मर्यादा जरी येत असल्या तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भैयासाहेबांची, रमाईंची काळजी घेतलेली आपल्याला दिसते. भैयासाहेब असं करत उभं राहत होते, त्यांची व्यवस्था करत उभं राहत होते. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा आलेख वर चढता होता. ते वेगवेगळ्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर मंत्री झाले होते. त्या निमित्तानं ते दिल्लीला राहत असत. आणि मग यांच्या भैयासाहेब मुंबईला राहत असत. आणि मग या त्यांच्या दोघांच्या मध्ये जो अंतर पळत गेलं, आणि मग त्यातल्या त्यात बाबासाहेब आंबेडकरांच्याही आजाराच्या तक्रारी आपल्याला दिसतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला एक दिसतं की भैयासाहेब आंबेडकर अत्यंत संघर्ष करत पुढे येत होते, जात होते. त्यांचा आजार, त्यांचं शिक्षण, किंवा ज्या पद्धतीने आपल्याला दिसते बाबासाहेबांचं दिल्लीमध्ये निवास असणं, या सगळ्या प्रक्रियेत त्यांना साथ दिली ती शंकर मामा आणि इतर मंडळी. आणि मग भैयासाहेब आंबेडकर खर तर अत्यंत त्यांच्याकडे बघत असताना आपल्याला जाणवतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी
समाज उद्धारासाठी ज्या ज्या जे राजकीय पक्ष काढले, जी वर्तमानपत्र काढली, ज्या संस्था स्थापन केल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास आपल्याला जाणवतं 13 संस्था स्थापन केलेल्या होत्या, म्हणजे वेगवेगळ्या. मग ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पासून ते असे त्यांचे वेगवेगळे हे होते. जे इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट असेल, पब्लिकेशन असेल, पीएस असेल, असे अनेक अशा जवळपास 13 संस्था. आणि मग हा कामाचा व्याप पाहता आपल्याला जाणवतं जसे अनेक पुढारी कार्यकर्ते बाबासाहेबांच्या सोबत साथ देत होते. भैयासाहेब आंबेडकरही हे मागे नव्हते. तर त्यांच्यावरही बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. मग ती जनता पत्राची असेल, ती प्रिंटिंग प्रेसची असेल, ती वेगवेगळ्या व्यवसाय करण्याची संधी असेल, हम्म, धर्मांतराची चळवळ सुरू होती, धर्मांतराची जबाबदारी असेल, आणि मग जी महत्वाचं त्यांच्याकडे जी जबाबदारी व्यवस्थापक म्हणून जी आली जनता पत्राची, आणि मग ते नंतर पुढे संपादकही झालेले आपल्याला दिसतात. भैयासाहेब आंबेडकरांची खरं तर पत्रकारिता हिच्यावर अ, अ, फार विस्तारानं अधिक बोलता येईल. त्यांनी पत्रकारितेमध्ये दिलेलं योगदान जे आहे ते आपल्याला बघता येईल. कारण पत्रकारितेचा त्यांचा अनुभव खूप मोठा होता. स्वतः ते व्यवस्थापक, स्वतः संपादक किंवा वितरक, सगळ्या वेगवेगळ्या ज्या 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 जबाबदाऱ्या होत्या, त्या त्या सगळ्या जबाबदाऱ्या भैयासाहेब आंबेडकरांनी लिलया पेललेल्या आपल्याला दिसतात. अत्यंत जबाबदारीनं त्यांनी ते काम केलेलं आपल्याला दिसतं. मग ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतील बाबासाहेबांनी दिलेल्या, म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं काम अत्यंत चोखपणे करणं, जबाबदारी न करणं. एक महापुरुष त्यांच्या कुठल्याही कामाला कुठल्याही पद्धतीनं गालबोट लागणार नाही. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं स्वाभिमानावर ही चळवळ उभी केली होती, निष्ठेवर ही चळवळ उभी केली होती, त्या स्वाभिमानाला कुठेही तडा जाणार नाही. एवढ्या महापुरुषांचं नाव खराब होणार नाही, आणि म्हणून सार्थ विश्वास त्यांनी निर्माण केला. त्या विश्वासावर त्यांनी ही चळवळ पुढे उभी केलेली आपल्याला दिसते. म्हणजे बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांच्यावर जो विश्वास टाकलेला होता, त्या विश्वास त्यांनी पूर्णतः सार्थ करून दाखवलेला होता. खर तर आपला वडील एवढे मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकांड पंडित, देशाचे मंत्री होते. वेगवेगळ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते अत्यंत पुढारपणाने अत्यंत पुढे आलेले होते. परंतु भैयासाहेब आंबेडकरांकडे बघत असताना आपल्याला जाणवतं की भैयासाहेब कधीही आंबेडकर नावाचं भांडवल त्यांनी कधी केलेलं आपल्याला दिसत नाही. किंवा बाबासाहेब एवढा मोठा महापुरुष या देशाचा, त्यांच्याही नावाला कुठल्याही पद्धतीनं गालबोट लागणार नाही, किंवा त्यांच्या नावाचा गैरवापर कधी त्यांनी केलेला नाही. अत्यंत स्वाभिमानाने जी काही कुठली अडचण आली असेल ती त्यांनी दूर सारून बाबासाहेबांच्या नावाला कुठेही त्यांनी अत्यंत सार्थपणे त्यांच्या सार्थ करून दाखवलेलं आपल्याला दिसतं. आता आंबेडकर नावच इतकं मोठं होतं, बाबासाहेबांचं नाव एवढं मोठं होतं. भैयासाहेब आंबेडकरांनी ठरवलं असतं तर ते काही करू शकले असते. परंतु बाबासाहेबांनी स्वतः जे काही केलं नाही, त्यांचा मुलगा हे करूच शकत नाही, आणि ते करू नये किंवा त्याला कशाही पद्धतीनं आपल्या हातून काही होईल या पद्धतीनं भैयासाहेबांनी काळजी घेतलेली आपल्याला दिसते. आणि पुढे आज आपल्याला तेच बाळासाहेब आंबेडकरांचंही तेच जाणवतं की स्वाभिमानानं आपण उभं राहिलं पाहिजे, आणि माझ्या हातून कुठल्याही आंबेडकर या नावाला कुठल्याही पद्धतीनं तळा जाता कामा नये, त्याचा वापर करता आला करू नये. आणि म्हणून
बाबासाहेब जे या तीन आंबेडकरांमध्ये जे आपल्याला साम्य दिसतं, बाबासाहेब आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर. बाबासाहेब, भैयासाहेब आणि बाळासाहेब यांच्यामधलं जे साम्य आहे, कोणीही तडजोड केलेली आपल्याला दिसत नाही. त्यांच्या कुठल्याच याच्यामध्ये तडजोड केली असती तर बाबासाहेब पंतप्रधान झाले असते या देशाचे. भैयासाहेबांनी तडजोड केली असती तर तेही काही होऊ शकले असते. आणि आता बाळासाहेबांनी सुद्धा तडजोड केली तर त्यांनाही काहीही मिळू शकतं. इतकी ताकद त्या आंबेडकर नावामध्ये आहे. परंतु आंबेडकर नाव म्हणजे स्वाभिमान. आंबेडकर म्हणजे अत्यंत तडजोड करण्याची कुठल्याही पद्धतीनं त्यांनी थारा दिला नाही. आणि म्हणून आंबेडकर हे जे नाव आहे ते त्यांनी सार्थ करून आपल्याला दाखवलेलं दिसतं. भैयासाहेबांच्या आयुष्यामध्ये आपण जर डोकावलं, नानाविध प्रसंग आपल्याला बघायला मिळतो. मग तो सिमेंटचा कारखानाचं चालू असताना त्यांनी केलेलं काम असेल, विडीचा कारखाना सुरू केला त्याचं जे तंबाखूचा जे व्यापार करण्याची जी हे होते, परंतु तोही त्यांनी कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही कामामध्ये त्यांनी तडजोड केलेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जी शिकवण त्यांनी दिली होती भैयासाहेबांना की स्वाभिमानाची आणि निष्ठेची, त्यांनी याच्यामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारची त्यांनी त्याचा वापर केलेला आपल्याला दिसत नाही. कारण स्वाभिमान आणि जी असते, जो स्वाभिमान असतो तो जगण्याचं साधन असतं. तो समाजाचा अत्यंत प्रेरणादायी विचार असतो. एक जण जर बाजूला गेला, एकाने तडजोड केली तर अख्खा समाज कुठल्या पद्धतीनं विचार करू शकतो हे आपल्याला जाणवतं. म्हणून भैयासाहेबांनी कधीही कुठल्याही विचाराला त्यांनी बगल दिली नाही. कुठल्याही विचाराला त्यांनी आपल्या हातून सुटू दिलं नाही. आणि बाबासाहेबांनी जे सांगितलेला विचार होता त्याच विचाराच्या आधारे त्यांनी केलेली वाटचाल आपल्याला दिसते. त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्याला दिसते. खरं तर ते बाबा महापरिनिर्वाणानंतर या देशाचे नेते होऊ शकले असते. परंतु त्यावेळीच्या जे काही धोरीण होते, त्यावेळीचे जे काही पुढारी होते, त्यांनी भैयासाहेबांना भारतीय बौद्ध महासभेचं काम देऊन भैयासाहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं, कारण आज आपल्याला दिसते की जी महूची जे क्रांती ज्योत आहे, महू ते मुंबईची, त्याच्यामध्ये त्यांनी जी क्रांती ज्योत कशासाठी काढली होती तर चैत्यभूमीची निर्मिती करण्यासाठी. कारण त्यांनी कुठल्याही पद्धतीनं तडजोड केली नाही. तिथल्या सरकारला त्यांनी कधी भीक मागितली नाही. त्या सरकारसमोर हात पसरणार नाही. त्या सरकारला कधी शरण जाणार नाही. या सरकारच्या कुठल्याही पद्धतीनं मी सहारा घेणार नाही. मी समाजामध्ये जाईन, समाजाकडून 1 रुपया गोळा करेन, परंतु त्या समाजाच्या 1 रुपयाच्या भरोश्यावर त्यांनी त्या काळामध्ये आपल्याला दिसते की त्यांनी महू महू ते मुंबई चैत्यभूमीचे क्रांती हे होते, ज्योत होते. ती ज्योत पूर्ण महाराष्ट्रभर फिरून त्यांनी पैसे गोळा करून आपल्या स्वाभिमानाच्या बळावर, आपल्या पैशाच्या बळावर ती जेवढी होईल तेवढी आज चैत्यभूमी जी आहे ती भैयासाहेबांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. जसं आपल्या हजारो लाखो कोट्यावधी लोकांचं ते श्रद्धास्थान आहे, परंतु ते श्रद्धास्थान निर्माण करत असताना भैयासाहेबांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. कुठल्याही लाचारीला त्यांनी बळी न पडता, कुठल्याही कोणाही समोर हात न पसरता त्यांनी सरकारला जागा मागितली, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, परंतु त्यावेळीच्या ज्या सरकारने, काँग्रेसच्या सरकारने बाबासाहेबांना जागा सुद्धा देण्याचं औदार्य त्यांनी त्या काळात दाखवलेलं आपल्याला दिसत नाही. जागा मागितली 40 म्हणजे डबलची जागा मागितली आणि त्यांनी दिली अर्धी, तेही मोठ्या चांगल्या भावनेतून आहे. बाबासाहेबांचं स्मारक मुंबईमध्ये व्हावं
जे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, बाबासाहेबांचं जे काही अंत्यविधीचा कार्यक्रम होता तो कुठल्या तरी एखाद्या मैदानावर व्हायला पाहिजे होता, चौकात व्हायला पाहिजे होता. परंतु इथल्या त्या काळच्या असलेल्या काँग्रेस सरकारने कधीही तेवढी श्रद्धा दाखवली नाही, औदार्य दाखवलं नाही. होते पण त्या सरकारचं हे होतं की त्या दादरच्या स्मशानभूमीमध्ये त्यांचं ते करावं लागलं. आज तिथं चैत्यभूमी आहे. खरं तर ती जागा नव्हती बाबासाहेबांची. तो एक मोठा इतिहास आहे. सरकारशी भैयासाहेब आंबेडकर सातत्यानं भांडत होते, परंतु सरकार हे अत्यंत, ज्याला म्हणतो आपण की अत्यंत, ज्याला कुठल्याही पद्धतीच्या भावना नाहीये, हिनकस भावना आहे, ते त्यांनी केलेलं वर्तन त्या काळात दिसतं. आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकरांचं जे काही भैयासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे मोठं कोणतं काम केलं असेल, तर आज जगामध्ये जेव्हा पुतळ्याची चर्चा होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, त्यांचे जे काही स्मारक आहे ते इतर सगळ्यांपेक्षा काही पटीनं जास्त आहे. आणि हे स्वाभिमानाचं प्रतीक होतं. आज जसं आपले लोक एखाद्या आमदाराकडे जातात, खासदाराकडे जातात, मंत्र्याकडे जातात, त्याच्याकडून पैसे घेतात आणि मग तुला मी मतदान करील असं सांग. आमच्या वस्तीचं मतदान तुला पाहिजे असेल तर आमचं विहार बांधून दे, आमचं समाज मंदिर बांधून दे, आमचा रोड करून दे. या लाचारीचं राजकारण ज्या पद्धतीनं आज समाज करायला लागलेला आहे ते भैयासाहेब आंबेडकरांनी त्या काळात कधीच केलं नव्हतं. आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. त्यांनी जी स्मारक उभे केले ती लाचारीच्या बळावर नाही केलं, सरकारच्या बळावर नाही केलं, समाजाच्या भरोशावर केले. समाज हा त्यांनी मुख्य मानला होता. आज आपले लोक एखादा आमदार आला तर त्याच्या मागे पळत सुटतात. कशासाठी? स्वार्थ, लाचारी. परंतु भैयासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे पुत्र असून सुद्धा, आंबेडकर हे नाव काफी आहे. आपण म्हणतो हिंदीमध्ये की आंबेडकर नामही काफी आहे. ते आंबेडकर नाव त्यांनी, भैयासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कष्टाने ते जपलं, निष्ठेनं जपलं. आणि त्यांनी कधीही कोणासोबत हात पसरलेला नाही. आज आपल्याकडे लोक मंत्रिपदासाठी, आमदारकीसाठी, खासदारकीसाठी लाचार झालेले. त्यांना कुठल्याही पद्धतीचा विचार नाहीये, त्यांना कुठल्याही पद्धतीची समाज जी लोकलज्जा म्हणतो आपण ती नाही राहिलेली आहे. मला तुम्ही हे सगळं काही ना काही मिळून दिलं पाहिजे, हिची भावना अलीकडे वाढायला लागलेली आहे. आणि म्हणून 2024च्या या महाराष्ट्र विधानसभेच्या अनुषंगाने ज्या निवडणुका झाल्या, काय महाराष्ट्राचं चित्र होतं? प्रचंड लाचारीचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. काय लाचारी होती? तर काहीतरी बांधून द्यावं, नाहीतर पैसे द्यावे, आणि त्याच्या बदल्यात आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवला, विकून टाकला. आणि मग आज जे चित्र पाहायला मिळतं, बाबासाहेबांनी कधीही तडजोड त्यासाठी केली. भैयासाहेब आंबेडकरांनी तडजोडीला तर जवळही फिरकू दिलं. त्यांनी स्वाभिमान जपला आणि स्वाभिमानाच्या बळावर या समाजाचं नेतृत्व केलं. आपल्याला जाणवतं अनेक लोक तडजोडी करून कुठल्या पदापर्यंत गेलेले आहेत. ज्यांची लायकी नाही ती केंद्रीय मंत्री पदापर्यंत जाऊन बसतात आणि रोज गप्पा हाणतात, मी केंद्रीय मंत्री आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्वाभिमानाच्या बळावर ही समाज व्यवस्था उभी राहिली पाहिजे, ही राज्य व्यवस्था उभी राहिली, कोणीही कोणाचं शोषण करणार नाही, कोणी कोणावर अन्याय करणार नाही, आणि स्वाभिमानाने या समाजाचं जे काही चित्र आहे ते उभं राहिलं पाहिजे. ते स्वप्न जसं बाबासाहेबांनी बघितलं होतं तसंच भैयासाहेबांनी सुद्धा बघितलं. म्हणून आपण जी स्मारक आहे, चैत्यभूमी असेल, राजगृह असेल,
आंबेडकर भवन असेल किंवा नागपूरची दीक्षाभूमी असेल, जी कुठली स्मारकं उभी राहिली, येवल्याची दीक्षा क्रांती घोषणेचं ठिकाण असेल, हम्म ती कोणत्या ते कशा बळावर उभं राहिलेले? ते स्वाभिमानाच्या बळावर उभे राहिले. म्हणजे भैयासाहेब आंबेडकर ज्या बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते, हे सगळी स्मारक त्या बौद्ध सभेच्या अंतर्गत यायला पाहिजे. परंतु आपल्यातले जे काही दलाल आहेत, जे लाचार आहेत, त्यांनी मात्र त्यांच्याशी तडजोडी करून, या व्यवस्थेशी तडजोडी करून त्यांनी सातत्यानं या समाजाला बेठीस धरलेला आहे. म्हणून भैयासाहेब आंबेडकरांचा जो जीवन चरित्र आहे, त्यांच्या जीवनाचा जो आदर्श काय आहे, तो सगळ्यात महत्वाचा आहे की संघर्ष, चिकाटी, स्वाभिमान, तडजोड न करण्याची भूमिका ही घेतलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून आज आपल्याला आंबेडकरी जो वारसा आहे, आंबेडकरी जी ऊर्जा आहे, ती राजगृहामधून आपल्याला मिळते. आणि म्हणून आपण सातत्याने ठरवलं पाहिजे, समाजानेही आता गंभीर होण्याची गरज आहे की आता तुम्हाला जर कुठं काही करायचं असेल तर राजगृह ही तुमची राजधानी झाली पाहिजे. राजगृहाचे आदेश हे तुमचे शिरसावंत मानले पाहिजे. जसं आपण पाहतो निवडणुकीमध्ये फतवे निघतात आणि समाज एक मुखाने त्याला पाठिंबा देतो, ते आपल्याकडेही आंबेडकरी फुले आंबेडकरी चळवळीमध्ये ते व्हायला पाहिजे. आणि ते जर झालं नाही तर येणारा काळ खूप भयंकर राहणार आहे. आणि इतका भयंकर असेल की या काळामध्ये लोकांना जो कुठला आधार पाहिजे नेतृत्वाचा, ते नेतृत्व जर तुमच्या समोरून जर गायब झालं, नेतृत्वहीन जर समाज आला, तर मला असं वाटते की या समाजाला कोणीही वाली राहणार नाही. आणि आज या विधानसभेप्रमाणे जी अवस्था आपली झालेली आहे, ती अवस्था आपल्याला या पुढच्या काळामध्ये बघायला मिळू शकते. कारण आपण ठाम राहिलं पाहिजे. बाबासाहेबांचा विचार हा मेलो तरी बेहत्तर, परंतु मी तो सोडणार नाही, ही जी भूमिका आहे, ही भूमिका आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेची आहे. कारण हे जे भूमिका असतात, त्या भूमिका समाजाला तारत असतात. त्या भूमिका ज्या आहेत त्या समाजाला उभं करत असतात. आणि म्हणून येणारी जी पिढी आहे, ही पिढी कुठला आदर्श तुमच्या समोर ठेवणार? आपण त्या पिढीसमोर कुठला आदर्श ठेवणार? जर मी स्वाभिमान जर राहिलो नाही, तर येणारी पिढी सुद्धा स्वाभिमानी राहणार नाही. ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी काम केलं, भैयासाहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं, त्या कामाचा जो परिणाम, जसं आज बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं म्हणत असतात, परंतु अजूनही या समाजाच्या लक्षात कधी येईल माहित नाही. बाबासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर म्हणत असतात की आंबेडकरी विचाराचा पक्ष उभा राहिला, आंबेडकरी विचाराचा मतदार उभा राहिला पाहिजे, आंबेडकरी विचाराचा समाज निर्माण झाला पाहिजे. परंतु या समाजाच्या अजूनही लक्षात येत नाहीये की आपण काय करतो. कारण हा जर पक्ष उभा आज जर पक्ष उभा राहिला नाही, तर भविष्यात आंबेडकरी पक्ष उभा राहील की नाही? कारण बाळासाहेब आंबेडकरच त्यांच्यामध्ये ताकद आहे. बाळासाहेब आंबेडकरच हे उभं करू शकतात, हे एकदा परत सिद्ध झालेलं आहे. बाळासाहेब आंबेडकर, आंबेडकरी पक्ष हा उभा राहू शकतो, हा उभा केला पाहिजे. हा तिसरा पर्याय आपण उभा केला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं या आंबेडकरी चळवळीला उद्याच्या उद्याच्या काळामध्ये भवितव्य राहणार. हे इशारे बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं देत असतात. परंतु समाज जर समजून घेत नसेल, तर समाज हा आपल्याच आत्मघात करून घेणार आहे की का, असं दिसायला लागलेलं आहे. भैयासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं पंजाब, कुलाबा, नांदेड मधून निवडणुका लढले आणि हरले, हरले नाही, हरवले नाही.
भैयासाहेब आंबेडकर जसं बाबासाहेबांना हरवलं, बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं म्हणजे भैयासाहेब आंबेडकरांनाही 3 ठिकाणी हरवलेलं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांना सातत्यानं हरवलं जातं. हे कोण कोण करतंय? तर इथला प्रस्थापित जो पक्ष आहे, ज्याला आपण युती आणि आघाडी म्हणतो, यांचे हेच लोक हा आंबेडकरी पक्ष उभा राहू देत नाही. आपल्यातलीच काही लाचार आणि गुलाम मानसिकता असलेली माणसं उचलायची, त्यांना सत्तेची लालूच दाखवायची, सत्तेच्या ठिकाणी सत्ता केंद्र ठेवून त्याला उभं करायचं आणि मग तो समाज विक्रीसाठी त्याचा वापर करायचा. म्हणजे आपल्याला जाणवतं की पूर्वी आपले दलित पुढारी घोषणा करायचे की संविधानाला जो कोणी हात लावेल त्याचा हात आम्ही कलम करणार आहोत. बाबा रे, आता संविधानाला हात लावत कोणीच नाही. परंतु जे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या उन्नती आणि विकासासाठी लिहिलेलं जे तयार केलेलं संविधान आहे, त्या संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला आपला आंबेडकरी सशक्त पक्ष उभा राहायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आपल्याला जाणवेल की समाज हा उभा राहील. नाहीतर अन्यथा आंबेडकरी पक्ष जर उभा राहिला ना, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीनं राजकीय अधिकार असतील, आपलं आरक्षण असेल, आपले हक्क असतील, हे सर्व निघून जाण्याची शक्यता आहे. कारण आपण सशक्तपणे विरोधी पक्ष म्हणून, सत्ताधारी पक्ष म्हणून उभं राहिलं पाहिजे. या भैयासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याकडून ज्या कुठल्या गोष्टी आपण जर घ्यायच्या असतील, तर तो ज्या आहे तर ती आहे चळवळीसाठी योगदान जे दिलेलं आहे, स्वाभिमान आहे. हा स्वाभिमान आपण निर्माण केला पाहिजे. ज्या समाजामध्ये स्वाभिमान नसतो, तो समाज केव्हाही गुलाम होत असतो. आणि म्हणून हा इतिहास आहे की ज्यांच्याकडे जे गुलाम आहे, व एकदा माणूस गुलाम झाले की त्या गुलामीच्या बेड्या कोणी सहसा तोडत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी या गुलामीच्या बेड्या तोडलेल्या आहेत. भैयासाहेब आंबेडकरांनी त्याचा त्या टोटल त्याचे वेगळ्या केलेल्या आहेत. आणि आज आपल्याला ती गरज आहे की परत आपण या आपल्या ताकदीवर, समाजाच्या ताकदीवर आंबेडकरी विचार निर्माण, जो आंबेडकरी विचार आहे तो अत्यंत ताकदीनं आपल्याला त्याला जगवणं आहे, वाढवणं आहे, मोठं करणं आहे. भैयासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये अत्यंत अनेक गोष्टीचा त्याग करून केवळ समाजाच्या हितासाठी, केवळ समाजाच्या उन्नतीसाठी कुठल्याही पद्धतीने त्यांनी मागे पुढे न पाहता काम केलं. धम्माच्या प्रचार प्रसाराचं काम केलं, स्मारक उभं करण्याचं काम केलं, इथल्या कामगारांसाठी लढले, इथल्या उपेक्षितांसाठी लढले, शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी लढले. आणि म्हणून त्यांचा जो आदर्श आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र म्हणून गवगवा करायचा नाही, केवळ आंबेडकर आहेत म्हणून त्यांचं मोठेपण सांगायची गरज नाहीये. तर त्यांनी केलेलं काम एवढं मोठं आहे, या भारताच्या इतिहासामध्ये सोनेरी शब्दाने त्याची नोंद व्हावी, स्वर्णाक्षरी आपण ज्याला म्हणतो, त्या पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे. कारण माणसाला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि धर्मांतर केल्यानंतर आपल्यातून अवघ्या 7 आठवड्यामध्ये निघून गेले. आणि मग आपल्याला कुठल्याच पद्धतीनं आचारसंहिता राहिलेली नाही. कारण जी आचारसंहिता 22 प्रतिनिधीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिली होती, त्याची अंमलबजावणी पुढे करणं गरजेचं होतं. परंतु बाबासाहेबांना वेळ मिळाला नाही. निसर्ग नियमानुसार 6 डिसेंबर 1956 त्यांचं महापरिनिर्वाण झालं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जी धुरा आहे ती भैयासाहेबांवर आली. आणि भैयासाहेबांनी अत्यंत ताकदीनं हे काम आपल्याला उभं केलेलं दिसतं. त्यांच्या बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत
निर्माण करण्याच्या स्वप्नाला भैयासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने एका उंचीवर घेऊन गेले, त्याला मोठं बळ दिलेलं आहे. कारण आज जी बौद्ध लोकसंख्या आपल्याला बघायला मिळते ती केवळ भैयासाहेब आंबेडकरांमुळे बघायला मिळते. कारण धर्मांतरानंतर इथल्या प्रस्थापित पक्षांनी जो प्रचार केला होता की तुम्ही धर्मांतरित झाला की तुमचे अधिकार निघून जातील, तुमचे अधिकार संपुष्टात येतील, तुमचे अधिकार संपून जातील, या भीतीपोटी लोकांनी धर्मांतर केलं नाही. या भीतीपोटी लोकांनी आपल्या शाळेत नाव टाकताना बौद्ध म्हणून उल्लेख केला नाही. आणि मग तसा उल्लेख न केल्यामुळं तुमचे संविधानिक अधिकार निघून जातात, तुमचं आरक्षण कमी होतं. आणि म्हणून विभागणी जी होते, आपली जो समाज आहे आपला, त्याची विभागणी कशी होते? महार, बौद्ध आणि नवबौद्ध. आणि मग त्याची जी विभागणी आहे त्याच्यामुळं आपल्या आरक्षणावर मोठा परिणाम होतो. म्हणून या भैयासाहेबां जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःला बौद्ध म्हणावं. केवळ म्हणून चालत नाही, तसं आचरण करावं. आचरणही करून चालत नाही, तशा नोंदी कागदोपत्री कराव्या, संदर्भ म्हणून सोडावे, इतिहास म्हणून लिहावा. त्या पद्धतीनं त्यांनी याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला पुढे खऱ्या अर्थानं आपली प्रगती करता येईल. कारण येणाऱ्या काळात जनगणना केव्हाही होऊ शकते. सरकारच्या मनात असेल तरच होईल. परंतु जेव्हा केव्हा होईल तेव्हा आपण जागृतीनं आपण परत मागे न जाता पुढे जावं आणि अत्यंत ताकदीनं आपण उभं राहिलं पाहिजे. आपण ते काम केलं पाहिजे. आणि म्हणूनच ते खऱ्या अर्थाने आपल्याला जाणवतात. भैयासाहेब आंबेडकर हे जे व्यक्तिमत्व आहे ते खूप म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल. जी कुठली त्यांची भूमिका असेल ती भूमिका त्यांनी अत्यंत ताकदीनं पूर्ण केलेली आहे, तन्मन धनाने केलेली आहे. गाडी असे नसो सातत्यानं प्रवास करत होते. मग बैलगाडीनं प्रवास करावा लागला तरी ते करत होते. खायला असो नसो ते सातत्यानं ते काम करत होते. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था या मोठ्या दिमाखाने उभ्या राहिल्या पाहिजे, त्याचा दिवसेंदिवस विकास झाला पाहिजे, यासाठी भैयासाहेब आंबेडकरांनी सातत्याने आपल्याला काम केलेलं दिसतं. भैयासाहेबांच्या कार्याचा आवाका खूप मोठा आहे. आणि हा आवाका आपण याच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या या कार्याला आपण स्मरण करूया. त्यांनी जो सांगितलेला विचार, बाबासाहेबांचा विचार तो आपल्या समोर आलेला आहे, त्याला सुद्धा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे नेऊयात. आणि भैयासाहेबांना खऱ्या अर्थानं आपण श्रद्धांजली, ज्याला आपण म्हणतो अभिवादन म्हणतो, जे आपण अभिवादन करतो ते अभिवादन काय असेल तर खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने ही चळवळ उभी राहिली पाहिजे. स्वाभिमानाचं राजकारण, स्वाभिमानाचं समाजकारण आणि स्वाभिमानाचं धर्मकारण आपण उभं राहिलं पाहिजे. या सत्ता आपल्या ताब्यात असल्या पाहिजे. कारण इथल्या प्रस्थापित जातीयवादी, मनुवादी फॅसिस्ट शक्तींनी, पक्षांनी काय केलं? त्यांनी धर्माच्या आधारे इथं सत्ता भोगायला सुरुवात केलेली आपल्याला दिसतो. आणि त्या धर्माचा आणि त्या जी समाज सोबत ठेवलेला त्याचा काही संबंध येत नाही. म्हणून आपल्याला जाणवतं की भैयासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने हे काम सुरू केलेलं आहे त्याला पुढे घेऊन जाणार, विशेषतः भारतीय बौद्ध महासभेचं जे काम आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक बौद्धांनी सहभागी करून घेणं. कारण आपल्याला पुढे या 4 महासत्ता जर आपल्याला ताब्यात ठेवायच्या असतील, धर्म, राजकारण आणि अर्थकारण, सांस्कृतिक क्षेत्र हे जर आपल्याला महासत्ता आपल्याला जर ताब्यात ठेवायच्या असतील तर प्रत्येक समाजातील प्रत्येक माणसांनी आपण या प्रक्रियेमध्ये, या भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मकार्यामध्ये प्रत्येकाने स्वतःला झोकून दिलं पाहिजे. त्या प्रक्रियेचा एक भाग झालं पाहिजे. म्हणजे हा समाज नीतिमान समाज तयार होईल, सुसंस्कृत समाज तयार होईल आणि निकोप असा समाज या ठिकाणी निर्माण झाला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आणि अर्थकारणामध्ये, सांस्कृतिक कल्चरल ज्याला म्हणतो आपण, जे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क आहे ते वर्क आपल्याला करता येईल.
कारण ह्या 4 महासत्ता ज्याच्याकडे असतात त्याची सत्ता असते. त्या पद्धतीनं आपण वाटचाल केली पाहिजे. त्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणून मला वाटतं, की भैयासाहेब आंबेडकरांनी जे कुठलं कामं केलेली आहेत, त्यांच्या कार्याला आपण स्मरण करू. त्यांच्या कार्याला आपण सलामी देऊ. त्यांच्या कार्याला आपण अ, अ, नमन करू. आपण त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारावर आपण चालण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू. एवढंच आजच्या या जयंतीच्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय भीम.